Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर महानगर पालिका की बंद इंतजामी का एक और उदाहरण सामने आया है। कैंप 4 मराठा सेक्शन स्थित जीजा माता पार्क से स्टेशन तक एक सड़क का निर्माण कुछ महीने पहले किया गया था। हालांकि कुछ ही महीनों में ये साफ हो गया कि इस सड़क निर्माण की गुणवत्ता खराब है और अब इस सड़क की खुदाई और पुनर्निर्माण का फिर काम चल रहा है। जीजा माता उद्यान से शिवसेना शाखा तक इस सड़क का पुनर्निर्माण किया जाएगा। प्रहार जनशक्ति संगठन के ठाणे जिला अध्यक्ष स्वप्निल पाटिल ने मनपा के अधिकारियों पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि यह सड़क पीडब्ल्यूडी विभाग के माध्यम से भ्रष्टाचार के कारण बनाई गई है। इस घटिया सड़क का निर्माण 2 करोड़ की लागत से किया गया है। उन्होंने बताया कि आने वाले चुनाव में पीडब्ल्यूडी विभाग में व्याप्त भ्रष्टाचार का खामियाजा महागठबंधन के प्रत्याशियों को भुगतना पड़ेगा। हा जो रस्ता तुम्ही पाहता है, हा रस्ता शनी मंदिर पर्यंत बनणं महत्त्वाचा होता। शिवसेना शाखेपासून शनी मंदिरापर्यंत पास झालेला होता। शिवाय या रस्त्याचं काम अर्धवट स्थितीमध्ये आहे। काम पूर्ण करण्यात आलं, घाईघाईमध्ये पूर्ण करण्यात आलं, रस्त्यावरती रस्ता बनवण्यात आला। तुम्ही जर मुळात या ठिकाणी पाहिलं तर खालचा जो रस्ता आहे तो अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये, तो अजूनही 20-25 वर्ष चालेल एवढी त्याची लाईफ आहे या रस्त्याची। तरी देखील 2 कोटी खर्च करून या रस्त्यावरती पुन्हा एक नवा रस्ता बनवण्यात आला, जो अतिशय निकृष्ट दर्जाचा होता, ज्याचं इन्स्पेक्शन महानगरपालिकेच्या पीडब्ल्यूडी विभागाकडून झालेलं नाहीये। कोणत्याही प्रकारची पूर्तता न करता, कोणत्याही प्रकारचं इन्स्पेक्शन न करता या ठिकाणी फक्त कंत्राटदाराला फायदा देण्याकरिता हे बिल लाटलं गेलेलं आहे। हा आमचा सरळ आरोप आहे। महानगरपालिका आयुक्तांना आम्ही आता पुन्हा एकदा संवेदनशीलपणे सांगतोय की तुम्ही कृपया महानगरपालिकेच्या पीडब्ल्यूडी विभागाअंतर्गत चाललेल्या भ्रष्टाचारावरती आळा घाला, झडप घाला। जर हे घालण्यामध्ये ते यशस्वी ठरत नसेल तर आम्हाला महानगरपालिका आयुक्ताविरोधामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल। दुसरी एक महत्त्वाची बाब सांगतो की महायुतीमधले जेवढे काही उमेदवार, स्थानिक उमेदवार आहे, आमदारांना सर्वात जास्त जर दगाफटका जर होणार असेल तर महानगरपालिकेच्या पीडब्ल्यूडी विभागात झालेल्या भ्रष्टाचारामुळे, महानगरपालिका आयुक्तांच्या अकार्यक्षमतेमुळे हा सगळ्यात मोठा फटका हा महायुतीच्या उमेदवारांना पुढील निवडणुकीमध्ये बसणार आहे। या संदर्भात या ठेकेदाराने हा रस्ता बनवला आहे, त्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी का संबंधित पीडब्ल्यूचे अधिकारी आहेत ज्यांनी या ठेकेदाराला अशा प्रकारे रस्ता बनवला त्याच्यावर कारवाई? आम्ही वारंवार आम्ही मागणी केलेली आहे की पीडब्ल्यूडी विभागामध्ये जे अधिकारी कार्यरत आहे, शिवाय एक जे अधिकारी आहे संदीप जाधव, त्यांची लाचलुचपत विभागाद्वारे ओपन इन्क्वायरी सुरू आहे। दुसरे जे अधिकारी आहेत त्यांना ऑलरेडी त्याच्यामध्ये लाचलुचपत विभागाने ट्रॅप केलेलं होतं, ते त्या ठिकाणी विभाग सांभाळत आहे। अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वच्छ कारभार हा महानगरपालिकेमध्ये चालू शकत नाही। यामुळे आम्ही वारंवार महानगरपालिका आयुक्तांना विनंती केलेली आहे की तुम्ही त्वरित त्याच्यावरती कारवाई करा आणि राज्याचे महासंचालक लाचलुचपत विभाग यांना देखील आम्ही पत्राद्वारे कळवलेलं आहे। त्यांनी पत्राची जर दखल घेतली नाही, त्यांनी जर कोणती कारवाई केली नाही तर येत्या 15 ऑगस्टला सकाळी 7 वाजता झेंडावंदनच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करणार आहोत। सुनील साहेबांनी, पाटील साहेबांनी सगळं सांगितलेलं आहे। आता हा रस्त्यावरती रस्ता बनलेला आहे। हा रस्ता मुळात बनवायची काही गरज नव्हती। हा रस्ता जसे साहेबांनी सांगितलं, शिवसेना शाखेपासून घेऊन तर शनी मंदिरापर्यंत हे लोकांनी 2 कोटी रुपयाचा रस्ता बनवला आणि 2 कोटी रुपयाचा रस्ता बनवला। तो रस्ता एका महिन्यात उखडला गेला आणि त्या ठेकेदाराचं बिल सुद्धा निघलंय। पहिले 1 कोटी, नंतर 73 लाख, नंतर 19 लाख समथिंग, असं पूर्ण 2 कोटी रुपये त्याला देण्यात आलेले आहे। तर हा सगळ्यात मोठा पीडब्ल्यूचा भ्रष्टाचार आहे आणि तर सगळ्यांचे लागेबांधे। आता थोड्या दिवसा पहिले आमच्या इकडचे माजी नगरसेविकेचे पती बोललेले की आम्ही लोक वाटतो, आम्ही घेणारी लोक नाही, देणारी लोक आहेत। तर बरोबर आहे त्यांचं, ते एकदम सत्य बोलले, ते देणारी लोक आहेत। कारण की हा रोड जो बनवलाय, 2 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरकडनं 15-20 लाख रुपये, 40 लाख रुपये घ्यायचे। त्यांना मग तिथं लोकांना ट्रिप काढायच्या, लोणावळ्याला जावा, दारू प्यायला पोरांना पैसे द्यायचे, सगळं द्यायचं आणि पब्लिकचा जो आमचा पैसा आहे तो खड्ड्यात टाकायचा, त्याचं नुकसान करायचं। त्यांच्याकडे हेच होणार। आता पुढच्या टायमाला लोकांनी समजूतदारपणे घ्यावं की कुठला माणूस, कुठला नगरसेवक त्यांना निवडून देताना भ्रष्टाचारी आहे का नाही ते बघून निवडून द्यावं। बरोबर आहे,
ते लोकांना माहिती आहे, पण स्थानिक लोक बिचारे घाबरतात, कोणाला काय बोलत नाही. इथं बोललं की मग त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात, म्हणून कोण काय बोलत नाही, गप बसलेले असतात. पण आम्ही त्याच्यातले नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्ही डायरेक्ट बोलतो, जे भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार झालाय आणि इकडच्या सगळ्या स्थानिक लोकांनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।